साठी भाजपची खलबत। आज भाजप कोर कमिटीची बैठकीत विधान परिषदेच्या जागांबाबत चर्चेची शक्यता। एसआयटी चौकशी दरम्यान भोंदू खराची प्रकृती बिघडली, तातडीनं कार्डियाक रुग्णवाहिका मागून तपासणी। सूत्रांची माहिती, डोकेदुखी, मळमळ आणि उलटीचा त्रास, काही काळ ऑक्सिजन देखील लावला। कल्पना खराच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणीची शक्यता। शिर्डी कोर्टात सुनावणीची शक्यता। टीसीएस मधल्या धर्मांतर आणि लैंगिक छळ प्रकरण 6 संशयित आरोपींचा जामिनासाठी अर्ज। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात 2 मे रोजी सुनावणी। सरकारी तथा निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा दिवस। नर्सेसच्या संपामुळे आजही रुग्णसेवेवर परिणामाची शक्यता। अजित पवारांच्या अपघाताबाबत माझ्याही मनात शंका। अपघाताची निष्पक्ष चौकशी करण्याची मोदी शहांकडे मागणी केली। विमान अपघाताबाबत सुनेत्रा पवारांचं वक्तव्य। अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात मुख्यमंत्र्यांचं महत्त्वाचं वक्तव्य। अपघातामागचं सत्य बाहेर येईपर्यंत शांत बसणार नाही, फडणवीसांचं विधान। शरद पवार बारामती पोटनिवडणुकीतल्या मतदानाला मुकणार। शरद पवारांना मुंबईबाहेर न जाण्याचा डॉक्टरांचा सल्ला। ममता बॅनर्जींच्या हातातून पश्चिम बंगाल घेण्यासाठी शहांची रणनीती। अमित शहांची रात्री कोलकात्यात 4 तास बैठक। 27 एप्रिलपर्यंत कोलकात्यात मुक्काम। नेरूच्या सेक्टर 16A मधल्या इमारतीचा स्लॅब कोसळला। वुडलँड इमारतीच्या 5व्या मजल्यावरची घटना। नवी मुंबईतल्या जीर्ण इमारतींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर। मुंबईमध्ये आज पाणी पुरवठा खंडित, काही भागात कमी दाबानं पाणी। 18 तास पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार। मुंबई पुणे एक्सप्रेस वे 23 आणि 24 एप्रिलला 6 तास बंद असणार। डोंगरगाव घुसगाव पुलाच्या कामासाठी निर्णय। वाहन चालकांना पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन। चांदवडच्या इंद्रायणी किल्ल्याला अज्ञातानं आग लावली। आगीमध्ये वनविभागाचं मोठं नुकसान।